आपण आज आकलन या घटकातील सूचना पालन हा उपघटक पाहणार आहोत। यामध्ये आपल्याला एक अक्षरमाला दिलेली असते। ती अक्षरमाला A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y या 25 अक्षरांची मिळून बनलेली असते। यामध्ये आपल्याला काय करायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम ही अक्षरमाला पाहायची। मग आपल्याला जो कोणता प्रश्न दिलेला असेल, आपल्या उपघटकाचं नाव काय आहे? सूचना पालन। म्हणजेच आपल्याला ज्या सूचना दिल्या आहेत त्या सूचनेचं पालन करायचं आहे। यामध्ये प्रश्न तुम्हाला कशा प्रकारचे येऊ शकतात तर आपण प्रश्न पहिला घेऊयात। दिलेल्या आपला पहिला प्रश्न असणार आहे, दिलेल्या अक्षरमालेतील शेवटून 9वे अक्षर कोणते? शेवटून 9वे अक्षर कोणते? तर यामध्ये तुम्हाला पर्याय असतील। नंबर 1 पर्याय आहे J, नंबर 2 आहे R, नंबर 3 पर्याय आहे Q आणि चौथा पर्याय आहे I। तर आपल्याला पहिल्यांदा एक लक्षात घ्यायचंय, ते काय तर आपली जी अक्षरमाला आहे तेव्हा अक्षरमालेची डावीकडून ही बाजू असणार आहे डावीकडून आणि ही बाजू असणार आहे उजवीकडून आणि सुरुवात असणार आहे ही असणार आहे सुरुवात, त्याचप्रमाणे ही असणार आहे शेवट। हा आपला शेवट आहे। तुम्हाला जेव्हा विचारलं जाईल की सुरुवातीपासून पहिले अक्षर तर तुम्ही A सांगाल, पण शेवटून पहिले अक्षर तुम्ही Y सांगाल। मग आपला प्रश्न काय आहे? दिलेल्या अक्षरमालेतील शेवटून 9वे अक्षर कोणते? तर आपण हे काउंट करूयात। 1 2 3 4 5 6 7 8 9। आपल्याला काय विचारलेलं आहे? दिलेल्या अक्षरमालेतील, आपल्याला अक्षरमाला ही वरची दिलेली आहे आणि आपलं उत्तर सुद्धा यालाच अनुसरून असलेलं पाहिजे। आपण स्वतःची अक्षरमाला घ्यायची नाही, झड या अंकाला मिसळून स्वतःची अक्षरमाला घ्यायची नाही। तर आपल्याला जी दिलेली वरची अक्षरमाला आहे आपल्या घटकाप्रमाणे सूचना फक्त पालन करायचे। म्हणजेच काय करायचे तर आपल्याला दिलेली जी अक्षरमाला आहे त्याचं शेवटून 9वं अक्षर कोणतं आहे ते शोधायचं आहे। आपण शोधलेलं आहे 1 2 3 4 5 6 7 8 9। तर शेवटून 9वं अक्षर कोणतं आहे? Q आहे, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? Q। ठीक आहे, आता आपण दुसरा प्रश्न घेऊया। दुसरा प्रश्न कोणता आहे? दिलेल्या अक्षरमालेतील मधोमध असलेल्या, आपल्याला दिलेला जो प्रश्न आहे तो प्रश्न अगदी काळजीपूर्वक वाचन करायचं आहे, कारण त्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, नेमकं उत्तर काय आहे हे आपल्याला हवं आहे। म्हणून आपल्याला दिलेला प्रश्न हा काळजीपूर्वक वाचायचा आहे। तर प्रश्न काय आहे? दिलेल्या अक्षरमालेतील मधोमध असलेल्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर कोणते? 5वे अक्षर कोणते? तर पहा, आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ही आपली डावी बाजू आणि ही आपली उजवी बाजू। तर आता मधोमध अक्षर काढायचं म्हणजे आपल्याला एकूण संख्या, आपल्याला दिलेली जी अक्षरमाला आहे त्यामधून एकूण किती अक्षर आहेत हे आपल्याला सर्वप्रथम माहिती पाहिजे। तर 5 10 15 20 25, कारण आपला हा जो गट आहे तो 5 5चा आहे। एकूण 25 अक्षर आपल्या अक्षरमालेत आहेत, म्हणजेच 12 12 24 आणि 23वा अक्षर आहे तो आपला मध्य असणार आहे। 5 10 11 12 यम हा काय आहे? यम हा आपला मध्य आहे। मग मध्य असल्याच्या नंतर इथून आपल्याला कुठलं अक्षर शोधायचं आहे
तर इथून आपल्याला 5वं अक्षर शोधायचंय. मधोमध असलेल्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर. मधोमध असलेल्या अक्षरापासून म्हणलेलं नाही, हे लक्षात घ्यायचं. सर्वप्रथम अक्षरापासून म्हटल्याच्या नंतर आपल्याला यम पासून काउंट करावं लागेल, पण आपल्याला विचारलेलं आहे दिलेल्या अक्षरमालेतील मधोमध असलेल्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर. म्हणून आपण यमला सोडून डावीकडे म्हणजे ह्या बाजूला आपण इकडे काउंट करत जाऊयात. ठीक आहे, तर आपले पर्याय पाहूयात. आधी आपला पर्याय आहे आय, आर, नंबर 3 क्यू आणि नंबर 4 एच. तर पाहूयात आता. हा आपला मधोमध असलेला अक्षर आहे यम. या यम मधोमध असलेल्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे आपलं 5वं अक्षर कोणतं आहे? यच. आपल्या पर्यायामध्ये दिलेलं उत्तर आहे. अशा प्रकारे आपल्याला ही उत्तरं शोधायची आहेत. तर आता तिसरा प्रश्न, आपण यातला तिसरा प्रश्न पाहूया. तिसरा प्रश्न काय आहे? दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक वेळेस काय म्हणणार आहेत? आपल्याला जी अक्षरमाला दिलेली असेल आपल्याला प्रत्येक वेळेस हेच सांगणार आहे की दिलेल्या अक्षरमालेतील शेवटून 11व्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर. तर पर्याय बघा आपले काय आहेत? पर्याय आपला 1 नंबर पर्याय आहे के, 2 आहे जे, 3 आहे पी आणि 4 नंबर आहे ओ. आपल्याला काय प्रश्न विचारलाय? आपण आधी प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. तर प्रश्न आहे आपला दिलेल्या अक्षरमालेतील शेवटून 11व्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर कोणते? तर शेवटून आपल्याला कुठलं अक्षर शोधायचं आहे? 11वं. शेवटून आपल्याला 11वं अक्षर कुठलं आहे? ओ. ओच्या डावीकडील 5वे अक्षर 1, 2, 3, 4, 5. म्हणजेच आपलं उत्तर काय आहे? जे. पहा, शेवटून 11वे अक्षर कोणतं आहे? ओ. पण याच्यापासून म्हटलं का? नाही, तर त्याच्या पलीकडे असलेले त्याच्या डावीकडे असलेले 5वे अक्षर. तर ओच्या डावीकडचं 5वं अक्षर आपल्याला मोजायचं आहे. म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजेच आपलं उत्तर आहे जे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न घेऊयात. आपला पुढचा प्रश्न आहे दिलेल्या अक्षरमालेतील मधोमध असलेले अक्षर. दिलेल्या अक्षरमालेतील आपण पुढचा प्रश्न घेऊयात. दिलेल्या अक्षरमालेतील मधोमध असलेले अक्षर व व्ही यांच्यामध्ये किती अक्षरे आहेत? पहा, आता आपल्याला सूचना पालन करायचं आहे. तर आपला पर्याय आहे नंबर 1 7, नंबर 2 10, नंबर 3 9 आणि नंबर 4 आहे 8. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? दिलेल्या अक्षरमालेतील मधोमध असलेले अक्षर व व्ही यांच्यामध्ये किती अक्षरे आहेत? आपलं मधोमध असलेलं अक्षर आपण शोधलेलं आहे यम. यम हा आपलं दिलेल्या अक्षरमालेमधील मधोमध अगदी तंतोतंत मधोमध असलेलं अक्षर आपलं कुठलं आहे? तर यम आहे. तर यम आणि व्ही यांच्यामध्ये किती अक्षरे आहेत? यम पासून व्ही पर्यंत आपल्याला अक्षर मोजायची आहेत. ठीक आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. एकूण किती अक्षरे आहेत? 8. अशा प्रकारे आपण दिलेल्या घटकावर म्हणजे अक्षरमालेवर सूचना पालन आपण करून उत्तरे देऊ शकतो. चला, तर आपण आता पुढचा प्रश्न घेऊयात. आपण आता काय करूयात? पुढचा प्रश्न घेऊयात. दिलेल्या अक्षरमालेतील एफ पासून
जे पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज ही के पासून ओ पर्यंतच्या अनुक्रमांकाच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे? तर पाहूयात आपण. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला आता इथे काय शोधायचं आहे? तर F पासून J पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज करायची आहे. F पासून J पर्यंत. ठीक आहे. तर F पासून J पर्यंत किती होणार आहेत? 6, 7, 8, 9, 10. म्हणजे 6, 7, 8, 9 आणि 10. यांची बेरीज किती होईल हे आपण पाहायचंय. 10 आणि 9 19, 19 आणि 7 27, 27 आणि 7 34, 34 आणि 6 40. त्यानंतर आपल्याला काय पाहायचंय आता? तर के पासून ओ पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज करायची. के पासून ओ पर्यंतच्या. के चा अक्षराचा अनुक्रमांक कितवा आहे? 11. 11 अधिक 12 अधिक 13 अधिक 14 अधिक 15. चला तर मग आपण बेरीज करूयात. 5 आणि 4 9, 9 3 12, 2 14 आणि 1 15. पहा परत पहा. 5 आणि 4 9, 9 3 12, 2 14 आणि 1 15. हातचे आले 1. मग 1 2 3 4 5 आणि 1 6. तर आता पहा आपली बेरीज. आपल्याला काय सांगितलेलं आहे की F आणि J पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज ही के पासून ओ पर्यंतच्या अनुक्रमांकाच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे. मग आपल्याला के पासून ओ पर्यंतच्या अनुक्रमांकाच्या बेरजेतून काय वजा करायचंय? F पासून J पर्यंतच्या अनुक्रमांकाची जी आपली बेरीज आलेली आहे ती आपल्याला वजा करायची आहे. तर आपल्याला किती मिळणार आहे? तर आपल्याला 25. म्हणजेच यामधील फरक किती आलेला आहे? 25. आपल्या पर्यायातून हा फरक आपल्याला काढायचा आहे. अशा प्रकारे आपण सूचना पालन करून दिलेल्या अक्षरमालेतून प्रश्न सोडवू शकतो. तर आपण आता पुढचा प्रश्न घेऊयात. परत एकदा मी तुमच्यासाठी अक्षरमाला इथे लिहून ठेवते. आपल्याला जोपर्यंत अक्षरमाला पाठ होत नाही, म्हणजे आपल्याला अक्षरमाला पाठ म्हणजे काय? आपल्याला अक्षरमालेमध्ये दिलेल्या अक्षरांचे अनुक्रमांक पाठ असायला हवे. त्यामुळे आपला वेळ वाचेल. आणि सूचना पालन मध्ये तुम्हाला अक्षरमाला ही समोर असायलाच पाहिजे. म्हणून मी इथे परत एकदा अक्षरमाला समोर काढून घेते. ही झाली आपली अक्षरमाला. त्यानंतर आपला प्रश्न, आता पुढचा प्रश्न आपण घेऊयात. इथे आपला 5वा प्रश्न संपलेला आहे. तर आपण आता 6वा प्रश्न घेऊयात. 6वा प्रश्न आहे, वरील अक्षरमालेतील, वरील म्हणजे दिलेली अक्षरमाला जी आहे, वरील अक्षरमालेतील पी पासून W पर्यंतची, प्रश्न काळजीपूर्वक पहा. मी अगदी हळू तुम्हाला प्रश्न सांगत आहे. वेग माझा अत्यंत कमी आहे. सर्व अक्षरे पहा. वरील अक्षरमालेतील P पासून W पर्यंतची सर्व अक्षरे घेऊन ती त्याच क्रमाने सलग 3 वेळा लिहिल्यास, आपल्याला काय करायचंय? त्याच क्रमाने सलग 3 वेळा लिहिल्यास
उजवीकडून पहा, आपल्याला विचारलेल्या शब्दामध्ये काय आहे हे आधी लक्षात घ्यायचं. आपल्याकडे उजवीकडे आहे का डावीकडे आहे हे लक्षात घ्यायचे. उजवीकडून 15वे अक्षर कोणते? परत एकदा प्रश्न पहा. वरील अक्षरमालेतील P पासून W पर्यंतची सर्व अक्षरे घेऊन ती त्याच क्रमाने सलग 3 वेळा लिहिल्यास उजवीकडून 15वे अक्षर कोणते? यात आपले पर्याय आहेत Q, दुसरा आहे V, तिसरा आहे R आणि चौथा आहे U. पहा, आपल्याला आता काय करायचंय, फक्त प्रश्न पाहायचा आहे आणि त्याप्रमाणे आपल्या अक्षरमालेला आपण अगदी काळजीपूर्वक पाहायचं आहे. दिलेला प्रश्न आपण वाचलेला आहे अगदी काळजीपूर्वक. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? P पासून W पर्यंतची सर्व अक्षरे घ्यायची आहेत. मग ती कोणती आहेत? P, Q, R, S, T, U, V, W ही 9 अक्षरे आहेत. ती काय करायचे आपल्याला? सलग 3 वेळा क्रमाने लिहायचे आहे. काय करायचे? सलग 3 वेळा लिहायचे. मग एक काम करायचं, P पासून W पर्यंत अक्षरे किती आहेत? 8 आहेत. मग सरळ 3 वेळा आपण ती अक्षरे लिहिल्याच्या नंतर 15वे अक्षर म्हणजेच काय, 8 + 7 बरोबर किती होणार? 15. 15वे अक्षर कोणते येणार? आणि आपल्याला विचारलेलं आहे की उजवीकडून 15वे अक्षर कोणते. मग आपण काय करायचंय, आपण आधी पहा, तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगते. P, Q, R, S, T, U, V आणि W ही आपली किती अक्षरे झालेत बाळांनो? 8 अक्षरे झालेली आहेत. 8 + 7 म्हणजेच आपल्याला 15वे अक्षर मिळणार आहे. पण हे कसं मिळणार आहे? ही झाली आपली डावी बाजू आणि ही आहे आपली उजवी बाजू. आपल्याला काय विचारलेलं आहे? उजवीकडील 15वे अक्षर कोणते? मग आपण काय करणार आहोत? उजवीकडून 15वा अक्षर कोणतं आहे हे शोधायचं आहे. तर उजवीकडून 7व्या क्रमांकाचं अक्षर आपण घेणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे ह्या 8 मध्ये सलग 3 वेळा जरी आपण हे लिहिलं तर ह्या 8 मध्ये हे 7 मिसळवले तर आपलं उत्तर येणार आहे 15. म्हणून उजवीकडून आपण जर सलग मोजत गेलो तर आपलं उत्तर काय येणार आहे? Q. पहा तुम्ही करून, हे उत्तर तुम्ही स्वतः करून पहा, पडताळा घेऊन पहा. P, Q, R, S, T, U, V, W ही अक्षरे, ही सर्व अक्षरे आहेत त्याच क्रमाने काय करायचे? 3 वेळा आपल्या वहीत लिहायची आणि त्यानंतर उजवीकडून 15वे अक्षर मोजत यायचं होते. Qच येणार आहे. त्यासाठी आपण काय करायचं? दिलेली अक्षरं मोजायची आणि मग 15 येण्यासाठी किती पाहिजे? 8 आणि परत 7 मिळून 15 होतात. म्हणून आपलं उत्तर इथं काय येणार आहे? Q येणार आहे. ठीक आहे, आता आपण पुढचं गणित घेऊयात. दिलेल्या अक्षरमालेतील D आणि R यांच्या मधोमध येणाऱ्या अक्षराचा क्रमांक V पासून कितवा? पहा, प्रश्न काय आहे? पर्याय घेऊयात. नंबर 1 आहे 11वा, नंबर 2 आहे 10वा आणि नंबर 3 आहे 12वा आणि नंबर 4 आहे 7वा. आपल्याला एकच अक्षरमाला पाहायची आहे. वर दिलेल्या अक्षरमालेचं आपल्याला सांगितलेलं आहे. मग दिलेल्या अक्षरमालेतील D आणि R यांच्या मधोमध येणाऱ्या अक्षरांचा क्रमांक. तर आपण पाहूयात D आणि R यांच्या मधोमध अक्षर कोणतं आहे? तर आपण D पासून R पर्यंतची अक्षर आपण मोजूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. एकूण किती आहेत? D पासून R पर्यंत आपली एकूण 15 अक्षरे आहेत. किती आहेत? D पासून R पर्यंत एकूण 15 अक्षर आहेत. म्हणजे मधोमध असलेलं अक्षर कोणत्या क्रमांकाचं येणार? तर मधोमध असलेलं अक्षर 8व्या क्रमांकाचं येणार. म्हणजेच
1 2 3 4 5 6 7 8 मधोमध असलेलं अक्षर आपलं कोणतं आहे के. तर आपल्याला काय विचारलेलं आहे मधोमध येणाऱ्या अक्षराचा क्रमांक व्ही पासून कितवा आहे. व्ही पासून हे पहा इथून विचारलेलं आहे. मग आपण चला काउंट करूयात. आणि एक लक्षात घ्या इथे काय सांगितलेलं आहे व्ही पासून म्हणजे आपल्याला व्हीला सुद्धा मोजायचे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 म्हणजेच आपल्याला जे विचारलेला प्रश्न आहे की दिलेल्या अक्षरमालेतील डी आणि आर यांच्या मधोमध येणाऱ्या अक्षराचा क्रमांक व्ही पासून कितवा आहे तर आपण सांगणार तो क्रमांक 12वा आहे. अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत. आता पुढील प्रश्न घेऊयात आपण. दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून अक्षरांची किंमत त्यांच्या अनुक्रमांकाच्या तिप्पट असल्यास खालीलपैकी कोणते पद 27 ही संख्या दर्शवेल. पहा आपला पर्याय आहे बी अधिक एफ, दुसरा आहे के वजा ए आणि तिसरा आहे एम वजा डी आणि चौथा आहे जी अधिक सी. तर आपल्याला इथे काय विचारलेलं आहे प्रश्न एकदा तुम्ही काळजीपूर्वक पहा. काय विचारलेलं आहे दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून अक्षरांची किंमत त्याच्या अनुक्रमांकाच्या तिप्पट असल्यास खालीलपैकी कोणते पद 27 ही संख्या दर्शवेल. मग आपल्याला यामध्ये बरोबरचा पर्याय जर निवडायचा असेल तर त्यासाठी आपल्याला कुठली पद्धत अवलंबावी लागेल तर इथे आपल्याला पर्याय कट पद्धत हीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे. तर पहा आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की डावीकडून ज्या संख्या आहेत त्यांचे अनुक्रमांक जे आहेत त्याच्या तिप्पट काय आहे त्यांची किंमत त्या अक्षराची त्याच्या अनुक्रमांकाच्या तिप्पट आहे. म्हणजे ए ची किंमत किती असणार आहे 3, 2 ची 6, 3 ची 9, डी ची 4 त्रिक 12, ई ची 15 अशा प्रमाणे ही किंमत त्यांच्या अनुक्रमांकाच्या तिप्पट असणार आहे. मग आता चला आपल्याला दिलेले पर्याय काय आहेत बी अधिक एफ. बी चा अनुक्रमांक काय आहे 2 म्हणजेच त्याची किंमत किती झाली 6 आणि एफ चा अनुक्रमांक किती आहे 6 म्हणजेच त्याची किंमत किती झाली 18. 18 आणि 6 झाले किती 24 म्हणजे हा पर्याय सुद्धा नाही. के वजा ए पहा के चा अनुक्रमांक काय आहे आपण इथे पाहूयात 5, 10 आणि 1 11. 11 म्हणजे के चा अनुक्रमांक किती असणार आहे 33 आणि ए चा अनुक्रमांक किती आहे 1 म्हणजेच त्याची किंमत किती असणार आहे 3. 33 वजा 3 म्हणजेच 30. हे पण उत्तर आहे का आपलं नाही. मग पुढे पहा एम वजा डी पाहूयात. एम चा 5, 10, 11, 12, 13. एम चा अनुक्रम किती आहे 13 अनुक्रमांक आहे म्हणजेच त्याची किंमत किती असणार 13 त्रिक 39 असणार आहे. वजा डी चा अनुक्रमांक किती आहे 4 आहे. आपल्याला हे परत मोजायची गरज नाही. 1 2 3 4 4 अनुक्रमांक आहे म्हणजे त्याची किंमत किती झाली तिप्पट 4 त्रिके 12. आता चला करूयात 9 मधून 2 गेले 7 राहिले परत 3 मधून 1 गेले 2 राहिले. हे काय आलं 27. हा आपला पर्याय बरोबर आहे. आता चला जी चं पाहूयात.
जीचं पाहूयात आता. जीचा अनुक्रमांक किती आहे? 5 2 7 म्हणजे किती? 24. परत सीचा किती आहे? सी अनुक्रमांक 3 आहे म्हणजे त्याची किंमत किती झाली? 9. म्हणजे तिथे किती येणार? 9 4 13, 2 आणि 1 3. म्हणजे हा सुद्धा नाही. आपल्याला आपला पर्याय कुठला मिळाला? पर्याय क्रमांक 3 आपला अगदी योग्य आहे. दिलेल्या अक्षरमालेतील दिलेले जे आपले अक्षर आहेत त्याच्या अनुक्रमांकाची तिप्पट केल्याच्या नंतर 27 उत्तर येईल. हा फक्त पर्याय क्रमांक 3 आहे म्हणून आपलं दिलेलं उत्तर 3 हे अगदी योग्य आहे. तर बाळांनो, आज आपण काय शिकलेलं आहे? तर अक्षरमाले आकलन या घटकातील दिलेल्या अक्षरमालेवरून आपण सूचना पालन करून उत्तर काढणे म्हणजेच आपण सूचना पालन करायचा हा घटक इथे आपण शिकलेला आहोत. या घटकावरचे जे काही उदाहरणं असतील तुमच्या पुस्तकात, तुमच्याजवळ जे कुठलं पुस्तक असेल त्यातून तुम्ही ही उदाहरणं सोडवून पहा.